इयत्ता 10वी विषय भूगोल. भूगोलातील प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली. या पाठातील शेवटचा घटक जो आहे जलप्रणाली, भारत व ब्राझील या 2 देशातील जलप्रणालीचा अभ्यास आपण या ठिकाणी या पाठात करणार आहोत. सुरुवातीला भारत जलप्रणालीचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. या भारताच्या नकाशामध्ये प्रमुख नद्या व सरोवरे दर्शवलेली आहेत. नदी आणि त्या नद्यांचे उगमस्थान या नकाशामध्ये दर्शवलेले आहे. उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे वर्गीकरण 2 गटामध्ये केले जातं. हिमालयातील नद्या, द्वीपकल्पावरील नद्या. हिमालयातील नद्या आणि द्वीपकल्पावरील नद्या अशा प्रकारे 2 गटामध्ये भारतीय नदी प्रणालीचं वर्गीकरण केलं जातं. हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या, अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या, हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्यांचं वर्गीकरण करून आपल्याला सविस्तर अभ्यास करावा लागेल. हिमालयातील ज्या नद्या आहेत, हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्यांचं वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य आहे हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या, विविध हिमालयातील बहुतेक प्रमुख ज्या नद्या उगम पावतात त्या विविध हिमनद्यातून त्यांचा उगम होतो. दुसरं वैशिष्ट्य, त्यामुळे उन्हाळ्यात ही त्यामधून मोठा विसर्ग होतो. त्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना भरपूर पाणी, या बर्फ वितळल्यामुळं या हिमालयातील नद्यांना पूर येतो. पावसाळ्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे या नद्यांना पूर येतो. हिवाळ्यामध्ये बर्फ वितळून पावसाळ्यामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे या नद्यांना पूर येतो. या नद्या 12माही वाहणाऱ्या नद्या आहेत. हिमालयामधील बर्फ वितळून उन्हाळ्यामध्ये या नद्यांना पूर येतो, विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पावसाळ्यामध्ये या नद्यांना पूर येतो. हिमालयातील नद्यांचा अभ्यास करत असताना हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या, अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या, हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यामध्ये सिंधू नदी आहे, झेलम आहे, झेलम, चिनाब, रावी या ज्या नद्या आहेत, सतलज, या नद्या हिमालयामध्ये उगम पावतात आणि या नद्या समुद्राला जाऊन मिळतात. हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत, गंगावतीच्या उपनद्या, यमुना, ब्रह्मपुत्रा. गंगा नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ब्रह्मपुत्रा, गंगा नदीची उपनदी यमुना हे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. तर सुरुवातीला आपण हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या आणि अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यामध्ये प्रमुख नदी आहे सिंधू नदी. सिंधू नदी, या सिंधू नदीचा उगम मानस सरोवरामध्ये होतो. तिच्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी, बियास या नद्यांचं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या
आणि अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यामध्ये प्रमुख आहे सिंधू, त्याच्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी, बियास. या नद्या पश्चिम हिमालयामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर राज्यामध्ये वाहतात. पश्चिमेकडे हा जो पश्चिम हिमालय आहे, या ज्या नद्या सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास एकमेकाला समांतर अशा आहेत. नदीची सर्वात मोठी उपनदी सतलज नदी. या सतलज नदीचा, सिंधूची जी उपनदी आहे सतलज नदी, या सतलज नदीचा उगम सिंधूची एक प्रमुख नदी सतलज मानस सरोवरामध्ये या सतलज नदीचा उगम होतो. आणि पुढे पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर ही नदी सिंधू नदीला जाऊन मिळते. सतलज नदीने वाहून आणलेल्या गाळाच्या संचलन प्रक्रियेतून पंजाब जे राज्य आहे भारतातील, या पश्चिमेकडील मैदानी प्रदेशाची निर्मिती झालेली आहे सतलज नदीमुळे. सिंधू नदी पाकिस्तानमध्ये प्रवेश करते आणि पाकिस्तानमधून ते अरबी समुद्राला जाऊन मिळते. हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या, अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्यामध्ये प्रमुख नदी आहे सिंधू नदी. त्याच्या उपनद्या झेलम, रावी, चिनाब, सतलज ही सिंधू नदीची उपनदी आहे. या मानस सरोवरामध्ये सतलज नदीचा उगम होतो. या सतलज नदीने वाहून आणलेला जो गाळ आहे, या गाळाच्या संचलन प्रक्रियेतून पश्चिम मैदानी प्रदेश, पंजाब, हरियाणा या मैदानी प्रदेशाची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. ही सतलज नदी पाकिस्तानमध्ये सिंधू नदीला जाऊन मिळते, अरबी समुद्राला जाऊन मिळते. हिमालयातील दुसरी नदी प्रणाली जी आहे, हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत, त्यामध्ये प्रमुख नदी आहे गंगा नदी. हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यामध्ये प्रमुख नदी आहे गंगा नदी. गंगोत्री, हिमालयामध्ये गंगोत्री या हिमनदीमधून गंगा नदीचा उगम होतो आणि ही नदी उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. बांगलादेश यामधून प्रवाह मार्ग या नदीचा आहे. गंगा नदीचं वैशिष्ट्य, हिमालयातील गंगोत्री हिमनदी यातून या गंगा नदीचा उगम होतो. गंगोत्री या हिमनदीतून हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशामध्ये आल्यानंतर ती पूर्व दिशेने वाहते, पूर्व वाहिनी बनते. हिमालय ओलांडल्यानंतर पूर्व दिशेला वाहते, पूर्व वाहिनी बनते. यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना नदी गंगेची एक प्रमुख उपनदी आहे. हिमालयामध्ये यमुनोत्री या ठिकाणी यमुना नदीचा उगम होतो. ही यमुना नदी गंगा नदीला येऊन मिळते. यमुना नदी गंगा नदीची प्रमुख उपनदी आहे. गंगेची दुसरी मोठी उपनदी जी आहे, तिबेटमधून जेव्हा ही नदी वाहते तेव्हा त्याला सांगपो या नावाने ही नदी ओळखली जाते. हिमालय ओलांडताना या नदीला दिहांग या नावाने संबोधलं जातं, ओळखलं जातं.
मानस सरोवरामध्ये सांगपो नदी भारतामध्ये जेव्हा प्रवेश करते, हिमालय ओलांडताना देहांग या नावाने या नदीला ओळखलं जातं. आसाम या राज्यामध्ये जेव्हा ही नदी प्रवेश करते तेव्हा त्याला ब्रह्मपुत्रा या नावानं संबोधलं जातं. ही ब्रह्मपुत्रा नदी आसाम राज्यातून बांगलादेशमध्ये प्रवेश करते आणि गंगा नदीला येऊन मिळते. ब्रह्मपुत्रा आणि गंगा नदी जेव्हा बांगलादेशमध्ये एकत्र येतात, या दोन्ही नद्यांनी वाहून आणलेला गाळाच्या संचयन होऊन या ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश या ठिकाणी गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदींच्या मुखाशी आपल्याला पाहायला मिळतो. जे गंगा नदीच्या उपनद्या ही द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या नद्या सुद्धा गंगा नदीला येऊन मिळतात. यामध्ये चंबळ, सिंध, बिटवा, केन, शोन या ज्या नद्या आहेत, या भारतीय द्वीपकल्पावर या नद्यांचा उगम होतो. या नद्या उत्तरेकडे वाहत जात यमुना गंगा नदीला जाऊन मिळतात. द्वीपकल्पीय नद्यापैकी काही नद्या म्हणजे चंबळ, बेटवा, शोण या नद्या गंगा नदीला येऊन मिळतात. या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. भारतातील नदी प्रणालीचा अभ्यास करत असताना द्वीपकल्पीय नद्या, द्वीपकल्प, आपण या मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेला असलेला हा द्वीपकल्प, भारतीय द्वीपकल्प असं म्हणतो आपण. हा पठारी प्रदेश, या पठारावरून उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत, या नद्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. या द्वीपकल्पावरील मध्ये उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत, या नद्यांचं वर्गीकरण प्रामुख्याने पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या या दोन गटामध्ये आपल्याला करावं लागतं. सुरुवातीला आपण द्वीपकल्पीय ज्या नद्या आहेत याचं वर्गीकरण सुरुवातीला आपण पश्चिम वाहिनी नद्या, या द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत, या द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या नद्या सुरुवातीला आपण पश्चिम वाहिनी नद्यांचा अभ्यास करू. आपण ही पूर्व दिशा, ही पश्चिम दिशा, ही दक्षिण दिशा आणि ही उत्तर दिशा भारताची. द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये उगम पावणाऱ्या आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत, या नद्यांचा पश्चिमेकडे वाहत जात अरबी समुद्राला जाऊन मिळतात. द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागामध्ये पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. उत्तर दक्षिण दिशेस पसरलेला हा चिंचोळा पश्चिम घाट, प्राकृतिक रचनेमध्ये आपण पश्चिम घाट, पूर्व घाट या घटकाचा अभ्यास केलेला आहे. भारताच्या पश्चिम दिशेला हा पश्चिम घाट, महाराष्ट्रामध्ये सह्याद्री असं म्हणतो आपण त्याला. तर द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. भारतामध्ये येणारी जी नैऋत्य वारे आहेत, हे नैऋत्य वारे या पश्चिम घाटाला अडवले जातात आणि या घाटाच्या पश्चिम दिशेकडे प्रतिरोधक स्वरूपाचा पाऊस पडतो. मोठ्या पावसाळ्यामध्ये या नद्या वाहतात. त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी आहे. पश्चिम घाट हा जलविभाजक असल्यामुळं या पश्चिम घाटावरून काही नद्या पश्चिम दिशेला वाहतात, अरबी समुद्राला मिळतात. बहुतांश नद्या या पश्चिम घाटाच्या पूर्व सीमेवर उगम पावतात आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी, या ठिकाणी पश्चिम घाट आहे, या पश्चिम घाटाकडून वर उगम पावतात आणि बंगालच्या उपसागराकडे वाहतात. या नद्यांची लांबी
ही कमी आहे. या नद्यांची लांबी कमी असल्यामुळं आणि उतार तीव्र असल्यामुळं या नदींच्या मुखाशी खाड्या तयार होतात. यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी आहे, पण प्रवाह या पाण्याचा वेग जास्त असतो. अशा प्रकारच्या पश्चिम घाटाच्या पश्चिम दिशेला केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारख्या स्वरूपाचे आहेत. हा पश्चिम घाटाच्या पश्चिम दिशेला वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यामध्ये केरळमधील नद्या असतील, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, या पश्चिम घाटावर उगम पावणाऱ्या आणि पश्चिम दिशेला या ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत, या नद्यांचे सर्व नद्यांचे गुणधर्म हे सारख्या स्वरूपाचे आहेत. भूप्रदेश कमी आहे. तीव्र उतारामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या आपल्याला पाहायला मिळतात. द्वीपकल्पीय नद्या, पश्चिम वाहिनी नद्या या नावाने या नद्यांना ओळखलं जातं. या नद्या उगम पावतात आणि द्वीपकल्पावर उगम पावून या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्यामध्ये तापी व नर्मदा या नद्या ज्या आहेत, नर्मदा, तापी या नद्या खचदरीतून वाहतात. या नर्मदा नदीच्या खचदरीमुळे दक्षिण द्वीपकल्प, उत्तर द्वीपकल्प अशा प्रकारे प्राकृतिक विभागणी या नर्मदा नदीमुळे आपल्याला पाहायला मिळते. द्वीपकल्पावरून उगम पावणाऱ्या या नद्या नर्मदा नदी, तापी नदी खचदरीतून वाहतात. मही नदी ही प्रामुख्याने वायुव्य नैऋत्य दिशेला ही मही नदी वाहते. साबरमती नदी या नद्या द्वीपकल्पावर उगम पावतात आणि पश्चिमेकडे वाहतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. अरवली पर्वताच्या दक्षिण उतारावर साबरमती नदीचा उगम होतो. ही नदी उत्तर दक्षिण दिशेने ही वाहते, अरबी समुद्राला जाऊन मिळते. याशिवाय अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी, राजस्थानमध्ये लुनी नदी या लुनी नदीचा समावेश सुद्धा ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. द्वीपकल्पीय नद्यांचा अभ्यास करत असताना पूर्ववाहिनी नद्या, बंगालच्या उपसागरात मिळणाऱ्या नद्या, द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या, पूर्व दिशेला वाहणाऱ्या आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत, द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. बहुतांश नद्या या द्वीपकल्पावर उगम पावतात आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. या द्वीपकल्पावरून उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यामध्ये महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश यामध्ये होतो. गोदावरी, महानदी, कृष्णा व कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश यामध्ये होतो. गोदावरी, कृष्णा, कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. या नद्या पश्चिम घाटावर उगम पावतात आणि द्वीपकल्पावरून वाहत या पूर्व दिशेकडे बंगालच्या उपसागराला मिळतात. पूर्व वाहिन्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत
त्यामध्ये गोदावरी, कृष्णा, कावेरी या तिन्ही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व दिशेला होतो. पश्चिम घाटाच्या पूर्व दिशेला गोदावरी नदी ही प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये ब्रह्मगिरी या ठिकाणी या नदीचा उगम होतो. या गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा या नावाने सुद्धा संबोधलं जातं. दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी म्हणून गोदावरी नदीला संबोधलं जातं. कृष्णा नदीचे खोरे कृष्णा नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्यामध्ये भीमा, तुंगभद्रा आणि भीमा या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. कावेरी नदी दक्षिण भारतामध्ये किंवा द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडे पश्चिम घाटातून उगम पावणारी कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहते. कर्नाटक, तामिळनाडू राज्यामधून बंगालच्या उपसागराला येऊन मिळते. ब्राझीलची नदी प्रणाली. ब्राझीलच्या नदी प्रणालीचा अभ्यास करीत असताना आपल्यासमोर हा ब्राझीलचा नदी प्रणालीचा नकाशा आपल्या डोळ्यासमोर आहे. ब्राझीलमधील अमेझॉन नदीची जलप्रणाली ब्राझीलमधील सर्वात मोठी जलप्रणाली जी आहे अमेझॉन नदी जलप्रणाली. पॅराग्वे पॅराना जलप्रणाली, साओ फ्रान्सिस्को जलप्रणाली आणि चौथा आहे किनारी प्रदेशातील जलप्रणाली. सर्वप्रथम आपण अमेझॉन नदीची जलप्रणाली जी आहे, अमेझॉन नदीची जलप्रणाली ब्राझीलमधील सर्वात मोठी जलप्रणाली आहे. ब्राझील उच्चभूमीवरून उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत उत्तरेकडे वाहत अमेझॉन नदीला येऊन मिळतात या उपनद्या, आणि गियाना उच्चभूमीवरून उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत या नद्या अमेझॉन नदीला येऊन मिळतात. अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा विस्तार पाहता ब्राझीलचा बहुतांश भूभाग या अमेझॉन नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. अमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वत रांगेच्या पूर्व उतारावर झालेला आहे. पेरू देश. अमेझॉन मधील पाण्याचा विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. हे अमेझॉन नदीचे खोरं गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमीवरून वाहत जाणाऱ्या ज्या नद्या आहेत या उतारात ब्राझीलच्या उच्चभूमीचा गियाना उच्चभूमीचा उतार उत्तर दिशेला आहे. या भूप्रदेशावरून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत या अमेझॉनच्या उपनद्या आहेत. त्यामुळे अमेझॉनमधील पाण्याचा विसर्गाचं प्रमाण प्रचंड आहे. हा विषुववृत्तीय पट्टा असल्यामुळं वर्षभर या ठिकाणी पर्जन्यमान आपल्याला पाहायला मिळतं. हे प्रमाण सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढा पाण्याचा विसर्ग या ठिकाणी नदीतून होतो. त्यामुळे नदीच्या उगमापासून नदी पात्रात जमा झालेला जो गाळ आहे हा गाळ पाण्याच्या विसर्गामुळे वाहून जातो. त्यामुळे नदीच्या मुखाकडे, नदी ज्या ठिकाणी सागराला जाऊन मिळते त्याला नदीचं मुख असं त्याला मुख म्हणतात. तर त्यामुळे नदीच्या मुखावर ही फार मोठ्या प्रमाणामध्ये गाळाचं संचयन या ठिकाणी होत नाही. गाळाचं संचयन आपल्याला
होताना दिसत नाही. पाण्याचा विसर्ग अधिक असल्यामुळे त्रिभुज प्रदेशाची निर्मिती मोकासी होत नाही. ऐवजी सागरी बेटे या ठिकाणी तयार झालेले आहेत. ब्राझीलमधील दुसरी जलप्रणाली जी आहे अमेझॉन नदीच्या खालोखाल पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. पॅराग्वे आणि पॅराना या नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आहेत. नैऋत्य भागामध्ये या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिण सीमेवरील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. हा अर्जेंटिना. या पॅराग्वे पॅराना या ज्या नद्या आहेत अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला जाऊन मिळतात. या दोन्ही नद्या आणि ब्राझीलच्या दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी या सर्व नद्यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. उरुग्वे नदी, पॅराना नदी आणि पॅराग्वे नदी. ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून या नद्यांना पाण्याचा पुरवठा होतो. तिसरी जलप्रणाली, ब्राझीलमधील तिसरी जलप्रणाली साओ फ्रान्सिस्को जलप्रणाली. साओ फ्रान्सिस्को ही ब्राझीलमधील तिसरी महत्त्वाची नदी असून तिचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीमध्ये येते. उगम आणि शेवट ब्राझीलच्या किनारपट्टीवर मुख आहे. उगम ब्राझीलमध्येच होतो आणि म्हणून संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलमध्ये च्या हद्दीमध्ये येतं. या नदीचे पाणलोट क्षेत्र ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात, ब्राझीलची उच्चभूमीचा हा पूर्व भाग, या पूर्व भागामध्ये आहे. 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते. 1000 किलोमीटरपर्यंत ही नदी 1000 किलोमीटरपर्यंत उत्तरेकडे वाहते आणि त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागराला मिळते. हा अटलांटिक महासागर. या नदीच्या मुखाजवळील सुमारे 250 किलोमीटर लांबीचा भाग जलप्रवासासाठी योग्य आहे. किनारी प्रदेशातील नदी प्रणाली, ब्राझीलचा चौथा नदी प्रणालीचा भाग जो आहे, नदी प्रणाली जी आहे महत्त्वाची, किनारी प्रदेशातील नदी प्रणाली. ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्याही महत्त्वाच्या आहेत. किनारी प्रदेशामध्ये दाट लोकवस्ती असल्यामुळे या छोट्या लहान नद्यांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे. यामध्ये उत्तर अटलांटिक महासागरात मिळणाऱ्या नद्या, हा उत्तर अटलांटिक महासागरामध्ये मिळणाऱ्या नद्यामध्ये परानिबा, टापेकुरू या नद्या उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात. दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत, हा दक्षिणेकडील अटलांटिक महासागर, किनारी प्रदेशावर उगम पावणाऱ्या आणि अटलांटिक महासागराला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यामध्ये उरागुआकू नदी, जक्युटिनोना नदी. प्रकरण तिसरे, प्राकृतिक रचना व जलप्रणाली. या पाठामध्ये भारत आणि ब्राझील या दोन देशाची प्राकृतिक रचना, भारत आणि ब्राझील या देशातील जलप्रणालीचा सविस्तर अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे.